एक घेतो लगेच. अरुण खान. हॅलो, धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2025-26 या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मुंबई मेट्रो 6 स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये जोगेश्वरी पूर्वेस एक स्थानक व इन्फिनिटी मॉल म्हणजे पश्चिमेकडे एक स्थानक साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजगी आहे. मध्यवर्ती स्थानकच नसल्यामुळे जोगेश्वरी रेल्वे स्थानक, स्वामी विवेकानंद रस्ता परिसर येथील नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार नाही. परिसरातील शाळा, रुग्णालय व स्थानिक नागरिकांनी मिल्लत नगर शाळा येथे मेट्रो स्थानक व्हावे अशी मागणी करीत आहेत. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन मिल्लत नगर शाळेजवळ जोगेश्वरी पश्चिम येथे मेट्रो 6चे स्थानक व्हावे अशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी ही माझी मागणी आहे. तसेच अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये अध्यक्ष महोदय कुर्ला वरळी असा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आरे डेअरी होती, ती बंद पडली. एका ठिकाणी अमूल दूध पिता है इंडिया ऐकताना आपल्या शासनाचा दुग्ध व्यवसाय बंद पाडणारे शासन ग्रोथ हबच्या वल्गना करीत आहे. त्यातल्या त्यात या कुर्ला मदर डेअरीचा जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. म्हणजे ग्रोथ हब नक्की कोणासाठी होणार आहे? अध्यक्ष महोदय, मी ज्या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे तिथे पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये महानगरपालिकेच्या वतीने सिमेंट रोडचे काम चालू आहे. पूर्ण रस्ता खोदलेला आहे. सगळ्यांनी शेर बोलले आहेत, मी पण एक शेर बोलतो. महानगरपालिकेचं काम कसं असतो, आता हसण्यासाठी कोण नाहीये, पण बहुतेक तुम्हाला हसी येणारच. महानगरपालिकेचं काम असं आहे की इधर भी खुदा उधर भी खुदा, आगे भी खुदा पीछे भी खुदा, ऊपर भी खुदा नीचे भी खुदा, जहां नहीं खुदा वहां काम चालू आहे. महानगरपालिकेने पूर्ण वर्सोवा विधानसभा आमचा खोदून ठेवलेला आहे. वारंवार बोलताना जो कामाला गती मिळाली पाहिजे त्या हिशोबाने कामाला गती मिळत नाहीये. एकदम संतत गतीने काम चालू आहे. जर हे रस्त्याचे काम पावसाच्या अगोदर झाले नाही तर अध्यक्ष महोदय, या पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये एक दयनीय परिस्थिती निर्माण होणार आहे. अध्यक्ष महोदय, मी ज्या प्रभागामध्ये काम करतो त्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये वर्सोवा हा कोळीवाडा समाजाचा एक मोठा भाग आहे. त्यांना पाण्याची कमतरता आहे. माझ्या एरियामध्ये, माझ्या विभागामध्ये अध्यक्ष महोदय, यादव नगर, बांदिवली हिल, विकास नगर, आनंद नगर, शास्त्री नगर, कासम नगर, कदम नगर असे जे नगर आहेत तिथे पाणी क्वचितच मिळतो लोकांना. दररोज पाण्याची कमतरता आहे म्हणून लोकांची तक्रार असते. महानगरपालिकेच्या या कारभारीला आपण काय बोलूया? पाण्याची जर कमतरता असेल तर त्यांनी सांगावं की पाणी कमी आहे, तर 5 मिनिटं येणार आहे, 10 मिनिटं येणार आहे. जर 3-3 तास तुम्ही पाणी देणार आहात, त्या 3 तासामध्ये जर अर्धा तास पण पाणी तुम्ही देत नसाल तर लोकांचा हा त्रास फक्त आणि फक्त ते तिथे काम करणारा जो राजनीतिक माणूस असतो त्याच्यावर होतो. अध्यक्ष महोदय, आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आमचे मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की हाऊसिंग आणि SRAच्या बिल्डिंग वरती आपण सोलार पॅनल लावावं. माझी मागणी एवढी आहे की हे जे सोलार पॅनल जे लावण्यासाठी आपण मुख्यमंत्री महोदयाने बोललेले आहेत, माझी अशी मागणी आहे की त्यासाठी आमदार फंडातून तरतूद केलेली आहे. त्याचा GR निघालेला आहे. जर निघाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला
त्याबद्दल अवगत करण्यात यावं. आपण मला या प्रश्नावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. जय हिंद.